आज मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदेंच्या सभांचा धडाका। फडणवीस शिंदेंच्या उत्तर महाराष्ट्रात प्रचार सभा, तर अजित पवारांचा मराठवाड्यात निवडणूक प्रचार। गाफील राहू नका, अन्यथा येणारी मुंबई महापालिकेची निवडणूक मराठी माणसासाठी शेवटची असेल। मनसेच्या कोकण महोत्सवात राज ठाकरेंचा इशारा। सर्वसामान्य शेतकऱ्यांचा मुलगा मुख्यमंत्री झाला याची काहींना जळजळ, शिंदेंचा निशाणा। तर एखाद्यावर अहंकार द्वेष किती असावा असं म्हणत विरोधक लक्ष। गळफास आत्महत्या केलेल्या डॉक्टर गौरी पालवेंवर आज अंत्यसंस्कार। शवविच्छेदन अहवालाकडे लक्ष। गौरी या पंकजा मुंडेंच्या पीएच्या पत्नी। गौरीची आत्महत्या नसून हत्याच, माहेरच्यांचा पतीवर गंभीर आरोप। प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी। तर गौरी पालवे आत्महत्या प्रकरणात पंकजा मुंडेंनी कारवाईसाठी पुढाकार का घेतला नाही, दमानी यांचा सवाल। बारामतीत आमच्या उमेदवारांवर दबाव, युगेंद्र पवारांकडून अजित पवारांवर रोख। प्रत्येक उमेदवाराला 20 लाखांची ऑफर दिल्याचाही दावा। आपल्याला पाडण्यासाठी भाजपची शेकापला मदत, विधानसभेची आठवण सांगत शहाजी बापूंचा हल्लाबोल। तर आम्ही तुमच्या पाठीशी आहोत असं म्हणत एकनाथ शिंदेंचा एल्गार। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांचं युथ कनेक्ट, 100हून अधिक कॉलेजच्या तरुणांशी साधणार संवाद। आज वरळी डोम इथं कार्यक्रमाचं आयोजन। अयोध्येत राम मंदिरावरील ध्वजारोहण सोहळ्याची जय्यत तयारी। शिखरावर फडकवण्यात येणारा भव्य ध्वज मंदिर परिसरात। संपूर्ण शहरात विद्युत रोषणाई। क्रिकेटपटू स्मृती मांधना आणि पलाश मुच्छलचं लग्न पुढे ढकललं। स्मृतीच्या वडिलांची प्रकृती बिघडल्यानं निर्णय घेतल्याची कुटुंबियांची माहिती। न्यायमूर्ती सूर्यकांत आज देशाचे 53वे सरन्यायाधीश म्हणून शपथ घेणार। द्रौपदी मुर्मूंच्या उपस्थितीत राष्ट्रपती भवनात सकाळी 10 वाजता सोहळा। गुवाहाटी कसोटीचा आज तिसरा दिवस। टीम इंडियाच्या फलंदाजांकडून दमदार कामगिरीची अपेक्षा। दक्षिण आफ्रिकेच्या पहिल्या डावात 489 धावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।